नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, राज्यसेवा ही एक अत्यंत महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येते. आणि मित्रांनो, याच राज्यसेवेच्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये आमूलाग्र परिवर्तन येणार आहे इसवी सन 2025च्या परीक्षेपासून. आणि आपला आजच्या ह्या सेशनचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो हाच आहे की एमपीएससीची जी 2025 पासून पूर्णपणे जे एक्झाम पॅटर्न बदलणार आहे, सिलेबस बदलणार आहे, तो नक्की कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याची आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, याची चर्चा करत असताना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हाच आहे की जर आपण 2025च्या राज्यसेवेची तयारी करणार असू तर मित्रांनो, आता आपल्याकडे फक्त आणि फक्त 11 महिने शिल्लक राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर अहो 2024 आता सुरुवात झाली आहे, 2025 आहे आणि मग त्याच्यामध्ये नाहीत की 2 वर्ष आहेत अजून, तुम्ही 11 महिने कसं काय म्हणताय? येस मित्रांनो, जर बारकाईने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जाणवेल की ते 24 महिने नाही आहेत, ते 11च महिने आहेत. हो, कारण मित्रांनो 2025 या वर्षामध्ये तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जर 2024 हे वर्ष आपण पाहिलं तर ते आहे अभ्यासाचं. याच मध्ये आपण अभ्यास करू शकतो 31 डिसेंबर 2024 पर्यंत. आणि 1 जानेवारी 2025 पासून पुढे तुमची पूर्व परीक्षा, त्याची तयारी, त्याचा त्या ठिकाणी रिव्हिजन असणार आहे, परीक्षेची त्या ठिकाणी अभ्यासाची किंवा रणनीती असणार आहे. मित्रांनो, 2025 या वर्षामध्ये पूर्व परीक्षेच्या अगोदरचे 4 ते 5 महिने, मुख्य परीक्षेच्या अगोदरचे 4 ते 5 महिने हे अभ्यासाचे नाही आहेत, हे रिव्हिजनचे आहेत. आणि म्हणून 2025 हे वर्ष तुमचं रंगीत तालमीचं असलं पाहिजे, तुमचं प्रत्यक्ष त्या सरावाचं असलं पाहिजे, तुमचं त्या प्रत्यक्ष रिव्हिजन उजळणीचं असलं पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला डेफिनेटली यश मिळू शकतं. तर 25 या वर्षामध्ये परीक्षा द्यायची आहे, 24 या वर्षामध्ये अभ्यास करायचा आहे. आज जानेवारी संपत आला, आता आपल्याकडे फक्त 11 महिने आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की येस, आता आपल्याला सुरुवात करावी लागेल, आता आपल्याला त्या पद्धतीने पुढे जावं लागेल, अदरवाईज आपल्याला पर्याय नाहीये. मग अरे हे काय म्हणतायत बघा, हा हे आपल्याला घाबरवत नाही आहेत, तर ते म्हणतायत की अरे आत्ताच आहे, हा आता सुरुवात केलीच पाहिजे. काय म्हणतायत हे? स्टार्ट. आता स्टार्ट करायला हवं. जे जे विद्यार्थी अजूनही कुठेतरी त्या कुंपणावरती बसलेले आहेत, करू का नको, काय होईल, अजून वेळ आहे का भरपूर. मित्रांनो, आता जसं हे काका आपल्याला सांगत होते तसं ओरडून नव्हे, रागावून नव्हे, ओरडून की आता स्टार्ट केलंच पाहिजे, घंटा वाजवा आणि आता सुरुवात करा. कारण आता नाही तर कधीच नाही मित्रांनो, कारण अभ्यास करण्याची सर्वात योग्य वेळ ही आत्ताच आहे, सर्वोत्तम वेळ आत्ताच आहे. जे विद्यार्थी आणखी 1 ते 2 महिने मॅक्स, 1 महिना खरं तर, पण 1 ते 2 महिने मॅक्स जे अजून उशिरा सुरू करतील या राज्यसेवेची पुढच्या 2025च्या तयारीची सुरुवात जे करतील ना, त्यांनी खरं तर 25ची नाही, त्यांनी मग 26ची सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आत्ता आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करावी लागेल, अन्यथा 2025च्या ऐवजी 2026 हे टार्गेट ठेवावं लागेल. कारण लक्षात घ्या, असं का म्हणतोय मी, याचं पाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम जेव्हा होणार आहे तेव्हा त्या डिस्क्रिप्टिव्हचा जो पॅटर्न आहे, त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अधिक विस्तृत आहे. आणि हा विस्तृत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ पण तेवढाच लागणार आहे. आणि म्हणून आता कुंपणावर बसू नका, सुरुवात करा, पटकन भेटा शिक्षकांना, मार्गदर्शकांना आणि सुरुवात करा, नारळ फोडा एकदाचा. ओके, हा त्या पद्धतीने आपण तिथे बघू शकतो. मग या परीक्षेमध्ये 2025 ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असेल, जे विद्यार्थी असं सुरुवात करणार असतील 1-2 दिवसामध्ये, ह्या महिन्यामध्ये, मित्रांनो तुम्हा सर्वांचा एक आणि एकच पहिला त्या ठिकाणी हेतू असला पाहिजे, ध्येय असणारच आहे खरं तर. आणि ते म्हणजे मी पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्रात पहिला कसा येऊ, पहिल्या प्रयत्नात मी यशस्वी कसा होऊ. आणि जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात जर यशस्वी व्हायचं असेल तर पुन्हा एकदा सुरुवात करण्या अगोदरच त्या ठिकाणची संपूर्ण माहिती असलेला आपल्याला फार गरजेचं आहे. जर राज्यसेवा 2025 ही आपल्याला क्रॅक करायची असेल तर ती क्रॅक करण्यासाठी अगोदर ती परीक्षा काय आहे हे समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अन्यथा परीक्षेची अजून माहितीच नाहीये, तांत्रिक माहिती आपल्याला नाहीये आणि आपण सुरुवात करतोय तर ते काही योग्य ठरणार नाही.
आणि म्हणून आपण या सेशनमध्ये प्रामुख्याने काय नक्की बदलणार आहे, कसं असणार आहे स्वरूप परीक्षेचं, याविषयी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, एकूण ह्या परीक्षेची तयारी करत असताना जी पहिल्या पायऱ्या आहेत, काही महत्वाच्या पायऱ्या आहेत, त्यातली पहिली पायरी आहे ती म्हणजे या परीक्षेचं स्वरूप समजावून घ्या. दुसरी पायरी आहे ती म्हणजे या सिलेबसमध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये जो सिलेबस दिलाय त्या सिलेबसचं योग्य प्रकारे विश्लेषण करा. तिसरी असणार आहे ती म्हणजे कमीत कमी 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका. पुन्हा याच्यामध्ये म्हणाल की सराव पहिला अटेम्प्ट आहे, तुम्ही 10 वर्ष कुठून आणलाय? येस, कारण आपला सगळा जो पॅटर्न आहे तो युपीएससी प्रमाणे आहे. प्रमाणे युपीएससीच आहे असं नाही, प्रमाणे आहे. मग युपीएससीचे काही पाठीमागचे 10 वर्षांची आपण प्रश्नपत्रिका बघू शकतो. शिवाय एमपीएससीच्या 2012 पूर्वीच्या काही प्रश्नपत्रिका आहेत, आपण त्याही पाहू शकतो. आणि यांचा अभ्यास करून आपण निश्चितपणे या परीक्षेमध्ये यशाला गवसणी घालू शकतो. आणि चौथा टप्पा, सुरुवात मुख्य परीक्षेने करा, नंतर प्रिलिम्स कडे जा. प्रिलिम्सचा नंतर विचार असतो, अगोदर मुख्य परीक्षा. सो बघा 4 पायऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पहिली पायरी स्वरूप समजावून घ्या, दुसरी पायरी अभ्यासक्रम, तिसरी प्रश्नपत्रिका आणि चौथी मुख्य परीक्षेने सुरुवात करा. मग आज आपण या सेशन मध्ये काय करूया, या पहिल्या पायरीबद्दल जास्तीत जास्त चर्चा करूया. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला ह्या परीक्षेची संरचना कशी आहे ही समजून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ह्या परीक्षेचे 3 टप्पे आहेत, 3 अडथळे आहेत असंही म्हणू शकता. पहिला आहे पूर्व परीक्षा, जी 400 गुणांची असणार आहे. सध्या सुद्धा जी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ना, ती सेम असणार आहे पुढे सुद्धा. त्यामुळे ही 400 गुणांची असणार आहे पूर्व परीक्षा. त्यात तुम्ही उत्तीर्ण झाला की तुम्ही मुख्य परीक्षेला जाल आणि मुख्य परीक्षा आहे 1750 गुणांची, 1750 गुणांची मुख्य परीक्षा आहे. आणि त्यानंतर तुमची असणार आहे मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी, आणि ही असणार आहे 275 गुणांची. अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर 3 टप्पे आहेत, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. या तिन्ही टप्प्यातून तावून सुलाखून गेल्यानंतर तुम्हाला तुमचं ड्रीम पोस्ट त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आता आपण यातल्या पहिल्या टप्प्याकडे वळूयात, पूर्व परीक्षा, प्रिलिमिनरी एक्झाम. याच्यामध्ये बघा, आणि याचं नाव बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असं असणार आहे. संयुक्त का म्हणतायत त्याला ते, कारण आता यापुढे ना या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमधून तुम्हाला तांत्रिक पदं सुद्धा भरली जाणार आहेत. मग ते इंजिनिअरिंग सर्व्हिस असतील, वनसेवेच्या सर्व्हिस असतील, ह्या सगळ्याच. आणि त्यामुळे त्याला असं म्हटलं त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षा. ओके, मग बघूया पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं असतं. मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर पेपर 1 अनिवार्य, पेपर 2 अनिवार्य. दोन्हीही पेपरना गुण 200 गुण 200 गुण, कालावधी 2 तास 2 तास. आणि त्यांनी काय म्हटलंय बघा की तुम्ही अभ्यास कुठल्या स्तरापर्यंतचा केला पाहिजे. GS1 साठी तुम्ही पदवीपर्यंतचा अभ्यास असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पदवीला जसे विचारले जातात प्रश्न तशा प्रकारचं ज्ञान आणि तशा प्रकारचे प्रश्न आयोग तुम्हाला विचारणार आहे. मात्र हा जो पेपर 2 आहे ना, पेपर 2 ज्याला सीसॅट म्हणलं जातं, सीसॅट, हा जो पेपर 2 सीसॅट आहे, याला मात्र काय बघा, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी पात्रता किंवा वेगळ्या प्रकारे तुमच्याकडून अपेक्षा ठेवलेल्या आहेत. काही प्रश्न हे इयत्ता 10वीच्या स्तरासारखे असणार आहेत, काही प्रश्न हे 12वीच्या स्तरासारखे असणार आहेत, काही प्रश्न हे पदवीप्रमाणे असणार आहेत. मग सरसकट आपण असं म्हणूया की पदवीचा हा स्तर जो आहे ना, तोच तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणजे नक्की काय, म्हणजे आयोग असं म्हणतं की तुम्ही GS1 GS2 GS1 ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी यासारखे सब्जेक्ट आहेत, आणि GS2 ज्याच्यामध्ये सीसॅट असणार आहे, ह्या दोन्हीही परीक्षांची तयारी करत असताना आयोग असं म्हणतं की तुम्ही एक पदवीधर आहात आणि पदवीधर असल्या कारणाने पदवीपर्यंतचं जे शिक्षण तुम्ही घेतलंय ना, त्याच्याप्रमाणेच आम्ही तुमच्याकडून काय करणार आहे, अपेक्षा ठेवलेली आहे, प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत. तेव्हा या पद्धतीने म्हणजे आम्हाला तुम्ही एखाद्या विषयातले प्रकांड पंडित, PhD होल्डर असायला हवे अशी आमची अपेक्षा नाहीये. त्या विषयात तुम्ही अत्यंत सखोल अभ्यास केलाय अशी काही आम्हाला अपेक्षा नाहीये. फक्त पदवीपर्यंत जे काही तुम्हाला अभ्यासाला होतं ना, तशा प्रकारे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत, असं आयोगाचं म्हणणं आहे या रकान्यातून. याला म्हणतात मानक. आणि दोन्हीही पेपर माध्यम बघा काय आहे, मराठी आणि इंग्रजी. GS1 आणि GS2 हे दोन्हीही पेपर तुम्हाला इंग्रजीमध्येही प्रश्न असतील, मराठीमध्ये सुद्धा प्रश्न असतील. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे पेपरचं स्वरूप, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजेच
पूर्व परीक्षा मित्रांनो आता सुद्धा आणि 25 नंतर सुद्धा ऑब्जेक्टिव्हच असणार आहे. पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्हच असणार आहे, हे लक्षात घ्या. हा बदल मुख्य होतोय तो कुठे माहितीये? मुख्य परीक्षेत. पण तिकडे जाण्याच्या अगोदर यांचा सिलेबस पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहा, पहिल्यांदा आपण काय करूया, इथे GS1 त्याला सामान्य अध्ययन म्हणलं जातं. आपण चर्चा करतोय पूर्व परीक्षेची. या पूर्व परीक्षा ती संपूर्णपणे ऑब्जेक्टिव्हच असणार आहे. या पूर्व परीक्षेमधला जो पेपर क्रमांक 1 आहे त्याचा कसा सिलेबस आहे पहा. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे करंट अफेअर्स, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमी, त्यानंतर सायन्स आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट. या पद्धतीने तुम्हाला हे सगळे विषय आहेत. पहिला करंट अफेअर्स. करंट अफेअर्स मध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही ठिकाणचं तुम्हाला ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ राज्य स्तरावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला दिला जातो, कसा दिला जातो हे. राष्ट्र स्तरावर भारत रत्न हा पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला ते कसं काय. आणि आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक यावर्षी इकॉनॉमिक्स मध्ये कुणाला मिळाला. अशा पद्धतीने तुम्हाला तर तिन्ही लेवल तिथे विचारला जाणार आहेत. तर ते करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. इतिहास, इतिहासामध्ये पुन्हा एकदा राज्य आहे, असणारच आहे. महाराष्ट्रा संदर्भातला जो इतिहास आहे आपला, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आताच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंतचा विचारलं जाऊ शकतं. वेगवेगळे समाजसुधारक विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर भारताचा जो स्वातंत्र्याचा संघर्ष आहे तोही विचारला जाणार आहे. आणि त्याचबरोबर अगदी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना जीकेचा पाठ म्हणून तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या करू शकता, पण ते नाही केले तरी चालेल. पण ॲटलिस्ट इतिहासामध्ये मात्र राज्य आणि राष्ट्रीय स्तर हा तुमच्याकडून अपेक्षित आहे. पुढे भूगोल. इथे मात्र पुन्हा बघा, महाराष्ट्राच्या स्तरावरचा भूगोल, सह्याद्री पर्वतरांगा माहिती असायला पाहिजे, त्याचा अभ्यास. भारतीय स्तरावर हिमालय वैशिष्ट्य. आणि तिसरं जगाच्या भूगोलामध्ये अँडीज पर्वत कुठे, आल्प्स कुठे आहे, आल्प्स कुठल्या प्रकारचा पर्वत आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे. म्हणजेच काय, तिथे 3 स्तर आहेत. करंट अफेअर्समध्ये 3 स्तर आहेत आणि भूगोलामध्ये पण 3 स्तर आहेत, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय. पुढे बघा पॉलिटी. इथे मात्र त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि भारत या 2 संदर्भातच तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहेत. मग आपलं संविधान असेल, महाराष्ट्रातली जी काही विधानमंडळाची कार्यपद्धती असेल, पंचायत राज संस्था असतील, ह्या सगळ्या तुम्हाला तिथे माहिती असणं अपेक्षित आहे. आर्थिक व सामाजिक विकास, इकॉनॉमी, याच्यामध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळे बाबी आहेत. जसं की लोकसंख्या आहे, मानवी विकास अहवाल आहे, दारिद्र्य, बेरोजगारी यासारखे प्रश्न आहेत. आणि सामाजिक आर्थिक विकासाच्या राष्ट्रीय आणि राज्य यासारख्या योजना पण त्यामध्ये आहेत. सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिन्ही विषयांचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. पर्यावरण व पारिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल. पर्यावरणामध्ये मात्र तुम्हाला महाराष्ट्रात काही पर्यावरणाच्या समस्या आहेत का, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं प्रमाण बदलत चाललंय हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रातल्या नैसर्गिक अभयारण्य कुठले आहेत का, वाघांची काही राखीव क्षेत्र आहेत का, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. अगदी तसंच तुम्ही राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अपेक्षित आहे. आणि तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पर्यावरणासंदर्भात समजा COP यासारख्या काही परिषदा भरत आहेत, त्या नक्की काय आहेत, कशा आहेत, त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मित्रांनो, जर बघितलं आपण तर काही विषयामध्ये राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तर याची अपेक्षा आहे. आणि काही विषयामध्ये मात्र फक्त महाराष्ट्र आणि भारत यांचाच कडून तुमचा अभ्यास अपेक्षित आहे, जसं पॉलिटी आणि इतिहासामध्ये आहे. ओके, तर हा आहे आपला पेपर पहिला. याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जाणार आहेत. 100 गुण असणार आहेत, 200. हे पेपर तुम्हाला अनिवार्य आहे, हा पास करायचाच आहे. आणि ह्याच्यावरती तुमचं काय बघा, मेरिट ठरणार आहे ह्याच पेपरवरती, त्यामुळे याला फार महत्व आहे. आता पेपर दुसरा घ्या, सीसॅट. कुठला, पूर्व परीक्षेतला. हा पण कसा असेल, ऑब्जेक्टिव्हच असेल. आता हा जो पेपर आहे ना मित्रांनो, मेरिट तुमचं पूर्व परीक्षेचं ठरणार आहे GS1 वरती. GS2 हा क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग म्हणजे कसा, की तुम्ही याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. आणि हे क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे, कारण हे क्वालिफाय नाही झालं तर तुम्ही मेरिटमध्ये तुम्ही नाहीच येणार. कारण पेपर 1 मध्ये किती मार्क्स पडले तरी तुम्हाला मेरिटमध्ये ग्राह्य धरलंच जाणार नाही. त्यामुळे सीसॅटमध्ये तुम्ही क्वालिफाय होणं फार आवश्यक आहे. यात सिलेबस काय आहे तर बेसिक याचे 3 टप्पे पडतात. अगोदर मी सांगतोय, लक्षात घ्या.
पहिला टप्पा काय माहितीये, पॅरेग्राफ, उतारे असतात, त्याच्यावरती प्रश्न असतात, तुम्हाला ते सोडवायचे. दुसरा टप्पा असतो ज्यामध्ये रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स असतं. आणि तिसरा टप्पा असतो तो म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स. पहिला पॅरेग्राफ, दुसरा मॅथमॅटिक्स रिझनिंग, आणि तिसरा डिसिजन मेकिंग. मात्र आयोगाने काय सांगितलं आपल्याला की आम्ही हे जे 3 टप्प्यातले वेगवेगळे पॅरेग्राफ, प्रश्न, गणित तुम्हाला विचारू ना, त्यातून आम्ही काय तपासणार आहे तुमचं, तर आम्ही तपासणार आहे हे सगळं, ज्यामध्ये तुम्हाला आकलन, एखादा पॅरेग्राफ वाचल्यानंतर किती चांगला समजतो, किती क्विकली समजतो, संवाद कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य. त्यांनी प्रश्न विचारला पण तुम्हाला कळला का, आणि तुम्हाला ते जे उत्तर द्यायचं आहे जे त्यांना अपेक्षित आहे ते देता येतं का, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. प्रश्न जे विचारले जातात पॅरेग्राफवरचे ते आता 10वी सारखे नाही आहेत. अरे प्रश्नातला बघा, वाचा, त्यातला शब्द वरती पॅरेग्राफमध्ये कुठे सापडतोय, अरे इथं सापडला, हे उत्तर आहे याचं, असं ते नसणार आहे. ओके, तिथे काय आहे, तुमचं विश्लेषण करण्याची क्षमता. बऱ्याच वेळेस मित्रांनो पॅरेग्राफ दिलेला असतो पण उत्तर पॅरेग्राफच्या बाहेरच असतात, जी तुम्हाला तर्काच्या आधारावरती सोडवायची असतात. सर्वसाधारण मानसिक क्षमता, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी आणि इंग्रजी भाषा तपासण्यासाठीचे 2 पॅरेग्राफ हे तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. हे सीसॅट मध्ये आहे, त्यामुळे सीसॅटची पण तयारी करणं अपेक्षित आहे. आणि हा पेपर पण ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे हे दोन्हीही परीक्षा ज्या आहेत, पेपर आहेत, हे तुम्ही काय करायचे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप चांगले अभ्यासायचे. कारण पूर्वपरीक्षा हा गेट पास आहे, पूर्वपरीक्षा उत्तीर्ण तर मुख्य परीक्षा देता येईल, अदरवाईज ते देता येणार नाही. ओके, तर हे आहे पूर्वपरीक्षेचं स्वरूप, जे पूर्वीसारखंच असणार आहे 25 मध्ये. पण खरा बदल होणार आहे तो मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षा जशी ऑब्जेक्टिव्ह होती तशी मुख्य परीक्षा मात्र सब्जेक्टिव्ह आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. म्हणजेच काय, इथे तुम्हाला वर्णनात्मक काय असणार आहे, वर्णनात्मक उत्तर लिहायचे. निबंध वजा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील, त्याची उत्तरं लिहायची आहेत. सो वर्णनात्मक आणि निबंध वजा अशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. पण मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे बरं, तर बघा, मुख्य परीक्षा ही पूर्णपणे लेखी परीक्षा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1750 गुण आहेत. त्यानंतर मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी आहे, 275 गुण आहेत. आणि टोटल मुलाखत आणि लेखी परीक्षा दोघांचे मिळून 2025 गुण असणार आहेत. 2025 गुण असणार आहेत. आणि याच्यातून तुमचं फायनल मेरिट असणार आहे. पूर्वपरीक्षा फक्त कशी असते, गेट पास आहे, मेरिट ठरतं ते 2025 या मार्कांवरून, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्यावरून. आता आपण मुख्य परीक्षेमध्ये बघा स्वरूप बघूया. हे बघा, हे मुख्य परीक्षेमधलं सगळं स्वरूप आहे. बघा, हे आहे तुमचे 2 भाषा विषय, मराठी आणि इंग्रजी. हे काय आहेत, भाषा. आणि इथं स्पेस आहे बघा, आणि शब्द काय वापरलाय, गुणवत्तेसाठी गणना करावयाचे पेपर्स. म्हणजेच काय, मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा इंग्रजी आणि मराठी हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत, अर्हताकारी. किती टक्के गुण, 25% गुण. म्हणजे काय असणार आहे बघा, मराठी भाषा 300 गुण, इंग्रजी भाषा 300 गुण, आणि हे दोन्ही 300 आहेत ना, तर त्याला सोडवण्यासाठी वेळ आहे 3 तास, याला पण 3 तास. आणि त्या दोन्ही पेपरमध्ये तुम्ही किमान 25% गुण मिळवणं अपेक्षित आहे. कशासाठी, क्वालिफाय होण्यासाठी. आणि जर तुम्ही इथं क्वालिफाय नाही झालात, तुमचे पुढचे पेपर तपासलेच जात नाहीत. त्यामुळे हे तुम्हाला पास करावंच लागतं, क्वालिफाय करावंच लागतं. ओके, आता हे करत असताना मग पुढे गुणवत्ता कशावर ठरणार आहे आपली, तर या पुढच्या पेपरवर, ज्यामध्ये निबंध हा पेपर क्रमांक 3 आहे. आणि मग बघा, सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असे 4 पेपर. आणि नंतर आणखी एक ब्लॉक येतो वैकल्पिक विषयाचा, वैकल्पिक विषय. तर असं बघितलं ना तुम्ही, तर मुख्य परीक्षेमध्ये पहिला आहे भाषा, मग आहे निबंध, मग सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, आणि मग वैकल्पिक विषयाचे 2 पेपर. असे सगळे हे पेपर आहेत. भाषा विषय केवळ 300 गुणांचे आहेत, पण पुढचे सगळे पेपर हे बघा 250 गुणांचे आहेत. 250 गुणांचे, साधं सोपं. भाषा फक्त 300, पुढचे सगळे पेपर 250 गुणांचे आहेत. आणि सगळीकडे तुम्हाला पदवीचा स्तर अपेक्षित आहे, भाषाला फक्त 10वीच आहे. ह्या पद्धतीने जायचं आहे. आणि सगळ्या पेपर्सना वेळ हा 3 तासांचा आहे, कारण लिहायचं आहे,
त्यामुळे 3 तासांचा वेळ दिलेला आहे आणि ही सगळी परीक्षा वर्णनात्मक पारंपरिक अशा स्वरूपात असणार आहे. आता आपण काय करूया, यातला एक एक पेपर बद्दल आपण चर्चा करूया. सुरुवात करू मराठी आणि इंग्रजी पासून. पेपर 1 आणि पेपर 2, हे दोन्ही काय असणार आहेत? पहिला असणार आहे मराठी आणि दुसरा असणार आहे इंग्रजी. प्रत्येकाला 300 गुण, किमान किती टक्के पाहिजेत? 25% गुण आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी हवे. या पेपर मधून आयोगाने सांगितलंय, या पेपर मधून आम्ही तुमचं काय चेक करणार आहोत ते म्हणतायत. पहिलं, महत्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन, म्हणजेच काय? पॅरेग्राफ, त्याच्यावरची उत्तर. मराठी भाषेत तुम्हाला स्पष्टपणे आणि अचूकरित्या तुमचं म्हणणं मांडता येते का नाही हे आम्हाला चेक करायचं आहे. आणि हे जसं मराठीत आहे ना तसं इंग्लिशमध्ये पण आहे बरं का. आणि हे दोन्ही पेपर अर्हताकारी स्वरूपाचे असून याचे गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाहीत. मानांकनासाठी म्हणजे काय हो? म्हणजे पुढचे जे काही आपली गुणवत्ता ठरणार आहे ना त्याच्यासाठी याचा उपयोग नाहीये. हे फक्त काय आहे? क्वालिफाईंग नेचरचा आहे. क्वालिफाईंग नेचर. ओके, पुढे बघा. आता पेपर क्रमांक 3, निबंध लेखन. अत्यंत क्रिटिकल असा हा सब्जेक्ट असणार आहे, अत्यंत क्रिटिकल निबंध लेखन. कारण काय होतं, आपल्याला सवय आत्तापर्यंत कशी आहे बघा, की निबंध म्हणजे कुठेतरी माझी आवडती गाय, माझी शाळा, माझा आवडता पक्षी, किंवा रम्य तो पावसाळा, असे काही आपल्याला ते सवय आहे. पण इथे तसं असणार नाहीये. इथे थोडंसं निबंध हा वैचारिक स्वरूपाचा असणार आहे. आणि हे निबंध मित्रांनो 250 गुणांसाठी आहेत. 250. आणि 2 निबंधाचे टॉपिक असणार आहेत. 2 निबंध. आणि सरासरी बघा एक 1200 शब्द तुम्ही मॅक्स याच्यावरती लिहायचे. म्हणजे 1200 शब्द पहिला निबंध, 1200 शब्द दुसरा निबंध, असं तुम्हाला ते लिहायचं आहे. म्हणजे जवळपास 2000 ते 2500 शब्द तुम्हाला लिहायचेच आहेत. त्याला पर्याय नाहीये. आणि ही कला आहे आणि हे शास्त्र पण आहे, ते तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. ओके, मग निबंध. आता ह्या निबंधामध्ये काय आहे की वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन असणार आहेत. ऑप्शन भरपूर देणार, ते भरपूर ऑप्शन देणार. त्यातले गट अ आणि गट ब. गट अ मधून 1, गट ब मधून 1 असे 2 निबंध तुम्ही निवडायचे. आणि यातून तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आयोगाच्या? 1, तुम्हाला तुमच्या विचारांची सुसंगत मांडणी करता येते का? सुसंगत, कोहेरंट. म्हणजे कसं बघा, बऱ्याच वेळेस कसं होतं, एखादी व्यक्ती झोपली असेल गाढ, झोपल्यानंतर ती बडबड 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 काहीतरी करायला लागते, काहीतरी बडबड करते. तिला उठवलं तर तिलाही माहीत नसतं. आणि आपण जे ऐकणारे असतो आपल्याही काय कळत नाही नक्की काय बोलतंय. ते काय आहे? ते असुसंगत आहे. तशा प्रकारे कशाचा कशाला अर्थ नाही, कशाचा कशाला लिंक नाही, असे विचार आम्हाला नको आहेत. आम्हाला कसे? सुसंगत, त्यातून काहीतरी अर्थ प्राप्त होईल. हे तुम्हाला जमतंय का हे तपासलं जाईल. क्रमवार संकल्पनांची मांडणी. म्हणजे कसं? बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12. हे कसं आहे? हे क्रमवार आहे. पण लहान मुलं बोबडी बघा, बे 1 बे, बे 2 5, बे 2 6, बे 3 8, बे 4 9. आता हे जे काही आहे, किंवा अगदी त्यांनी बरोबर जरी म्हटलं आणि तो असं म्हणायला लागला की बे 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 5 10, बे 3 6, बे 8 16 असं जर म्हणायला लागला तर हे कसं आहे? असंबंध, अक्रमवारी आहे. आणि म्हणून ह्याला काही मार्क्स नाही आहेत. निबंध मांडत असताना तो फ्लो सारखा असला पाहिजे. एकदम फ्री फ्लो. एकदा सुरुवात केली वाचायला की तो शेवटी जाऊन थांबला पाहिजे. वा, काय याने आपला प्रवास घडवून आणला रे, असं त्याला वाटलं पाहिजे. ह्या पद्धतीने ती क्रमवार मांडणी असली पाहिजे. आणि संक्षिप्त लेखन. हे निवांत आपलं सुरुवात. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे त्याचा जन्म हा लय 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 वर्षापूर्वी झाला. मग तो इकडे तिकडे धावायला लागला, मग हळूच एका दगडावर पडला, त्याचं डोकं आपटलं आणि मग आग लागली, आगीचा शोध लागला. अरे वा, हे असं काही त्याला सुरुवात करायची नाहीये. 10-12 पानं लिहायची नाहीये. मोजकं मुद्देसूद नेमकं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आता निबंधावरती आपण स्वतंत्र चर्चा केलेलीच आहे, मागे काही व्हिडिओज पण आपले आहेत, तुम्ही बघू शकता. ओके, आता हा झाला निबंधाचा पेपर. दुसरा, पुढे बघा, पेपर क्रमांक 4. पहिला पेपर मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा निबंध. आता
चौथ्यापासून तुमचे सुरू होतात सामान्य अध्ययन, जनरल स्टडीज. जनरल स्टडीज 1 250 गुण आहेत. जनरल स्टडीजच्या पहिल्या पेपरमध्ये, सामान्य अध्ययनच्या पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 3 विषय प्रामुख्याने आहेत. पहिला इतिहास, मग ते भारतीय वारसा आणि संस्कृती, दुसरा समाज आणि तिसरा भूगोल. आता त्यांनी शब्द दिलाय जागतिक भूगोल, पण मित्रांनो त्याच्यामध्ये ना आपल्याला फिजिकल, त्यानंतर तुमचा रिसोर्सेस, इकॉनॉमिक जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी, हे तुम्हाला सगळं करावं लागतं. आणि प्रत्येक ठिकाणी एक बाब विशेष आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हे सगळीकडे, आणि हे सगळीकडे आहे बरं का. मग हे कसं असणार आहे बघा. इतिहास त्यात शिवाजी महाराज पण असतील, समाज त्यात महाराष्ट्रातला, कोकणातला, विदर्भातला समाज पण असेल, जागतिक भूगोल नुसता घ्या, भूगोल ज्यामध्ये सह्याद्री पर्वत पण असणार, असा तो कॉन्टेक्स्ट आहे. तो प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ त्याला असणारच आहे असा. म्हणून हा सेपरेट नाहीये, हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्याला महाराष्ट्राचा संदर्भ द्यायचा आहे. पण तो किती असेल तर आत्ता तरी त्याला आपल्याला फारसं स्पष्ट नाही सांगता येणार, पण तो किती असेल, 10% 15% असेल, जास्त नसणार आहे. हा लक्षात घ्या. आणि त्यामुळे पेपर 1 मध्ये इतिहास, समाज आणि भूगोल असे 3 विषय तुम्हाला आहेत. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 2, याच्यामध्ये मात्र तुम्हाला पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास, गव्हर्नन्स, प्रशासन, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे 4 टॉपिक आहेत. 4 टॉपिक. आणि हा कॉमन असतो महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3, यामध्ये पुन्हा बरेचसे विषय आहेत, जसं की इकॉनॉमिक्स, आर्थिक विकास, सायन्स अँड टेक, तंत्रज्ञान, जैवविविधता आणि पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि हा कॉमन महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. सो अशा पद्धतीने आपण याला पाहू शकतो. पेपर 4 हा फार इंटरेस्टिंग आहे, हा फार इंटरेस्टिंग आहे. आणि तो कसा आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. जरा साध्या सोप्या शब्दात एथिक्स असं म्हटलं जातं. सो एथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड हा पेपर तुम्हाला असणार आहे. याच्यावरती सुद्धा आपले स्वतंत्र व्हिडिओ आहेत, नक्की तुम्ही पाठीमागे जा आणि पहा, तुम्हाला याची माहिती मिळेल. आता बघा, बघितलं काय आपण, भाषा विषयाचे 2, निबंध 1, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, आणि आणखी एक आहे वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1 आणि वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2. मित्रांनो, हे 500 गुणांसाठी तुम्हाला ऑप्शनल निवडायचं आहे. हा, याच्यामध्ये तुम्हाला जी यादी दिली ना, आहेत 20-25 तुम्हाला वेगवेगळे विषय येतात. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीचा जो कोणता असेल तो निवडा. तो कसा निवडायचा याचे स्वतंत्र पुन्हा आपण तिथे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते नक्की बघा. आणि त्यातून तुम्हाला निश्चितपणे एक विषय निवडायचा आहे. 500 मार्कासाठी चे 2 पेपर आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, हा सगळा याचा आवाका आहे, हा सगळा याचा सिलेबस आहे. आणि म्हणून म्हणलं तुम्हाला मी की जर एकूण बघितलं ना, या प्रत्येक पेपरला 1-1 महिना जरी म्हटलं तरी 9 पेपर आहेत, किमान 1 महिना गेलं की हो, 9 ते 10 महिन्यापर्यंत गेलं. म्हणून म्हणतोय आत्ताच वेळ आहे, आत्ताच वेळ आहे, आत्ताच सुरुवात करावी लागेल. तुम्ही कुठल्याही वर्षाला असा, तुम्ही फायनल इयरला असा, मग तर तुम्हाला पर्याय नाही. तुम्ही सेकंड इयरला असा तरी सुद्धा तुम्हाला आत्ताच सुरुवात करावी लागेल, कारण पुन्हा आपले बरेचसे दिवस हे परीक्षेमध्ये जातात निघून, कुठल्या कॉलेजच्या. त्यामुळे जे सेकंड इयरचे आहेत, जे थर्ड इयरचे आहेत, तुम्हाला तर सुट्टीच नाही, तुम्ही आत्ताच सुरुवात केली पाहिजे. हां, जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांनी फाउंडेशन अगोदर करून घ्यावं, मग त्यानंतर या परीक्षेकडे वळावं, असंही होऊ शकतं. पण एकूण काय आहे तर तुम्ही या पद्धतीने जायला हवं, लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हा सर्वांना या परीक्षेमध्ये मदत करण्यासाठी, तुम्हाला या सर्व परीक्षेमध्ये यशस्वी तुम्ही व्हावं यासाठी, तुमच्याकडून चुका होऊ नयेत आणि त्याचबरोबर त्या चुकांची किंमत जी फार मोठी असते तुम्हाला चुकवावी लागू नये, म्हणून आपण त्या ठिकाणी तुमच्या या सगळ्या परीक्षेच्या दरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो आहोत. आत्ताच आम्ही उपक्रम महत्त्वाचा राबवला, तो म्हणजे मुलाखतीचा. हा मुलाखतीचा टप्पा आम्ही आत्ता त्या ठिकाणी राबवलेला आहे. ही मुलाखत जी आहे मित्रांनो, ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे, तेव्हा तर ती फारच त्याचं महत्त्व मोठं असणार आहे. आम्ही आत्ता जस्टच कन्क्लूड केला, त्यातले अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. त्यांचे तुम्ही रील्स पण आपल्या चॅनलवरती पाहू शकाल.
आणि ह्यामधून तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. पण मित्रांनो, मुलाखतीपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला खूप घवघवीत यश मिळवावं लागतं आणि त्यासाठी म्हणून आपण घेऊन आलोय हा UPSC आणि MPSC करिता 2025 या वर्षासाठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी स्वतंत्र अशा स्वरूपात एक कोहर्ट, एक बॅच ज्याला तुम्ही म्हणू शकता, आपण ते घेऊन आलोय. ही बॅच त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. याचे अनेक वैशिष्ट्य आहेत जे तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहेत, पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? फ्लिप मॉडेल, जे आम्ही पहिल्यांदा अगदी भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेमध्ये आम्ही हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करा. खालती फोन नंबर्स आहेत, त्यातून तुम्ही संवाद साधू शकता. पण हे नक्कीच त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त असं आहे. तुम्ही नक्की आम्हाला त्या ठिकाणी विचारू शकता आणि जाणून घ्या काय आहे हे फ्लिप मॉडेल. दुसरं, मेंटॉरिंगचा सपोर्ट. मित्रांनो, ही परीक्षा फक्त तुमच्या अभ्यासाची, इंटेलेक्च्युअल कोशंटची तपासणी नाही करत, ती तुमची सामाजिक, मानसिक कणखरता तपासत असते. आणि सतत ह्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला खूप कधी वाटतं अरे खूप लय भारी, कधी असं वाटतं नाही सोडून दे, आपल्याला होत नाही. अशा अनेक वेळ तुमच्यावरती येणार आहे आणि हे होऊ नये ह्या तुम्ही तावून सुलाखून पुढे गेला पाहिजे. त्याची गरज कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे? एका अशा व्यक्तीची की ज्याच्याकडे आपण कधीही मला काही झालं तरी मी त्याच्याकडे जाऊ शकेन, कधीही कुठल्या प्रकारे मला खंत मी जाऊ शकेन, मला खूप निराशा मी जाऊ शकेन त्याच्याकडे. मला अशा व्यक्तीची गरज आहे. तो मेंटॉर आहे. तुमचं बोट धरून तुम्हाला चालवून पुढे घेऊन जाणारा तो तुमचा मेंटॉर आहे. तुमच्या पाठीवर थाप मारणारा मेंटॉर आहे. खूप छान अभ्यास केलात, डोक्यावरून हात फिरवणारा मेंटॉर आहे. पण जर आळसपणा केला तर पाठीकडून दाबकडून बदका देणारा तो सुद्धा मेंटॉर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मेंटॉरिंग हे आमचं सर्वात मोठं बलस्थान आहे. लाईव्ह लेक्चर्स असतात, त्याचबरोबर तुम्हाला फ्लिप मॉडेलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अध्यापनाची सुविधा या ठिकाणी आहे. आपलं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आन्सर रायटिंग. मित्रांनो, आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थी पहिल्या दिवसापासून लिहायला लागतो. एवढंच काय, जेव्हा तो भेटायला येतो ना तेव्हा सुद्धा आलेल्या अगोदर त्याला मी लिहायला लावतो. तू लिहिल्याशिवाय मला नाही कळणार की तू आज कुठे आहेस आणि तुला कुठे जायचं आहे. हे लिहिणं, कारण आपली परीक्षा लिहिण्याची असणार आहे, त्याच्यावर सर्वात जास्त काम करायचं आहे. मित्रांनो, आपल्याकडे जेव्हा एखादा विद्यार्थी येतो तेव्हा त्याची सुरुवात ही अशी होते आणि जेव्हा त्याची सुरुवात होते तर त्या परीक्षेपर्यंत 2500 पेक्षा जास्त प्रश्न आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतोय. एवढं तुम्हाला आन्सर रायटिंग कुठेही मिळणार नाही, कारण आमचा सगळ्यात जास्त फोकस हा आन्सर रायटिंगवरती आहे. कोचिंग, लर्निंग, टीचिंग हे असणारच आहे, पण आन्सर रायटिंग अत्यंत क्रिटिकल पार्ट आहे, तो असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आला लगेच सुरू करा रे, नाही. तुम्ही आल्यानंतर पहिली 5 ते 6 दिवस तुम्हाला धार लावण्याचं काम आम्ही करतो. तुमचं स्वॉट अनालिसिस तुम्हाला करायला लावतो, तुमच्या स्ट्रेंथ, वीकनेस या सगळ्या करायला लावतो आणि त्याच्यानंतर तुमची सुरुवात करतो. मित्रांनो, अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त हे आपली बॅच त्या ठिकाणी आपण सुरू करतोय आणि याचा आजपासूनच खरं तर सुरुवात झालेली आहे. तुम्ही निश्चितपणे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. फोन नंबर इथेही आहेत, किंवा तुम्ही सरळ काय करा, आपला ॲप डाउनलोड करा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती उपलब्ध आहे, बरेचसे फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. डाउनलोड करा आणि याचा लाभ घ्या. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही अडचण असेल तर आम्हाला संवाद साधा. फोन नंबर्स आहे, टेलिग्राम चॅनल आहे, हे ॲप आहे, याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असू. तेव्हा पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. सुरुवात करा. आता वेळ दौडू नका, अभ्यासाला लागा, कारण यश मिळवण्यासाठी मित्रांनो जेव्हा परीक्षा येते तेव्हा अभ्यास करून चालत नाही. ते माकडाच्या गोष्टीसारखं आहे. माकड नेहमीच म्हणतं उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कुठं पाऊस पडते, बांधू की घर, ढग आले की बांधू घर. पण ढग जेव्हा येतात तेव्हा त्याच्याकडे वेळ नसतो. माकडाच्या गोष्टीसारखी आपली फजिती होऊ द्यायची नसेल तर मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करावी लागेल. तेव्हा सुरुवात करा आणि यशाला गवसणी घाला. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.